नमस्कार शेतकरी बांधवांनो, मागील त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या एका व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर शेतकरी बांधवांनो, आजच्या लाईव्हमध्ये आज आपण शेतकऱ्यांसोबत चर्चा करणार आहोत. खूप दिवस झाला आपण शेतकऱ्यांसोबत चर्चा केली नव्हती, त्यामुळं आज आपण जे आहे ते शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेणार आहोत. तर शेतकरी बांधवांनो, चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवायला अजिबात विसरू नका, कारण की नवीन अपडेट आणि नवीन माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे शेतकरी बांधवांना आहे ते देण्याचा प्रयत्न करत असतो. तर आजच्या लाईव्हमध्ये आज आपण शेतकऱ्यांना जे की त्यांचे काही प्रश्न असतील, खूप दिवस झाला आपण चर्चा केली नव्हती, तर शेतकऱ्यांसोबत त्यांचे प्रश्न आणि काही अडचणी असतील ते समजून घेण्यासाठी आज आपण जे आहे ते चर्चा करणार आहोत. तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला जर लाईव्हमध्ये यायचं असेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये ग्रुपची लिंक आहे, जिथे ऑलरेडी अनुभवी शेतकरी आहेत आणि तुम्हाला तिथे प्रश्न सोडवण्यासाठी मदत होऊन जाईल. ठीक आहे, तर आपण डायरेक्टली शेतकऱ्यांसोबत लाईव्हमध्ये बोलूया. तर चला, तर मग शेतकऱ्यांच्या आपला जो ग्रुप आहे त्याच्यावरती डायरेक्टली आपण मीटिंगमध्ये बोलूया. आपण ग्रुपवरती लिंक टाकून शेतकऱ्यांना सामील होण्यासाठी लिंक टाकूया. चला, तर मग 2 मिनिटामध्ये शेतकरी बांधव आहेत ते लाईव्ह येतील. तर आपण जे आहे शेतकऱ्यांच्या ग्रुपवरती आपण मीटिंगची लिंक टाकलेली आहे. लवकरात लवकर शेतकरी आहे ते पटापट आपले जे आहे ते मीटिंगमध्ये येतील. तर अवघ्या 1 ते 2 सेकंदामध्ये आहे ते शेतकरी बांधव जे आहेत ते चर्चेमध्ये येतील. तर तुम्हाला जर यायचं असेल तर नक्कीच तुम्ही या लाईव्हचा आनंद घ्या. तर आपण आपल्या ग्रुपची लिंक आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये बी दिलेली आहे आणि चॅट बॉक्समध्ये किंवा इतर जे आहेत बांधवांना जे आहे ते म्हणजे प्रश्न सोडवण्यासाठी मदत होऊन जाईल. तर शेतकरी बांधव लाईव्ह येत आहेत. तर चला बघूया कुणाचे काय प्रश्न आहेत ते. आवाज येतोय सगळ्यांना? हॅलो, आवाज येतोय का सगळ्यांना? हा येतोय सर आवाज. ओके ओके. आज काही जणांना पंप बसलेत, कुणाला वर्क ऑर्डर आली आहे आणि कुणी कंपनी निवडली आहे. कुणाला काही अडचण वगैरे आली आहे का सध्या? सर 7 सप्टेंबरची कंपनी निवडली होती शक्ती. आज वर्क ऑर्डर निघाली. ओके, 7 सप्टेंबरची. ओके ओके ओके. आज वर्क ऑर्डर निघाली फक्त. त्याच्या आधी 2 वेळा कंपनीकडून व्हॉट्सअपला लिंक मिळाली होती. हम्म. कुणाच सर एक म्यूट करावं, कोणाच कॉल केलं आहे का? केलं केलं, म्यूट केलं. हा हा. नाही, कंपनीकडून व्हॉट्सअपला एक लिंक आली होती. हां हां. ते नंबर टाकून ओटीपी टाकून सबमिट करायचं होतं. ओके. म्हणजे बोर्डची खोली आणि बोर्डची रुंदी, हां हां हां. स्पॉटचा फोटो. सेल्फ ते सर्वे केल्यानंतर सेल्फ सर्वेसाठी वगैरे समजा आली असेल. सेल्फ सर्वे, सेल्फ सर्वेच होता तो. हम्म. तो सबमिट केल्यानंतर तिथून एक 3-4 दिवसानंतर दुसरा एक मेसेज व्हॉट्सअपला आला होता की आपण जे हेड निवडलंय, 30 मीटर मिल निवडलं होतं, हम्म, हम्म, 30 निवडलेलं योग्य आहे का, हम्म, हम्म, तुम्ही सहमत आहात का, हो किंवा नाही होतं. ओके. हा म्हटलं की सबमिट झालं. हम्म. आणि त्यानंतर आज 18 तारखेला मला वाटते बऱ्यापैकी वर्क ऑर्डर निघाल्यात लोकांच्या, ओके. म्हणजे जे सगळ्यांच्याच. की कंपनी कॉल करून विचारत होती की तुम्हाला हे हेड पाहिजे का, योग्य निवड आहे का, तर तुम्हाला नाही डायरेक्टली नाही ती सर, एक मेसेज वगैरे आला आणि त्यानंतर तुम्ही ते नाही प्रोसेस नाही केली? नाही तसं नाही झालं सर. हम्म, काय झालं, कंपनी जे एजंट विचारत होते हम्म, ते जे निवडलेली आहे, आता बऱ्याच जणांचं काय म्हणणं होतं की म्हणजे हे प्रॉब्लेम असतील म्हणून व्हेरीफाय केलंय कंपनीने, हम्म, की हम्म, आपण निवडायला लागलो एक आणि मटेरियल द्यायला लागलेत एक. हम्म, तर हम्म. आपण जे मागच्या वेळेस निवडलेले योग्य आहे का, म्हणजे हां हां. कंपनीच्या जे आपण काय म्हणतो एजंटला जे आपण निवडण्यासाठी जे ऑप्शन दिले किंवा आपण म्हणजे संमती जे दिली की आपण ती ऍप्लिकेशन व्हेरीफाय केली. करताना जे हेड निवडलंय ते हेड हा, तुमचं तुम्ही बरोबर निवडलंय का, तुम्हाला हेच पाहिजे का, असं तुम्हाला विचारलं जातं, बरोबर? बरोबर बरोबर, व्हेरीफाय करण्यासाठी परत एकदा आलं होतं ते ऑप्शन. बरोबर बरोबर बरोबर. आणि कधी कधी तर तुम्हाला ना कंपनी स्वतःहून कॉल करून पण विचारते, जे की वेंडर लोक म्हणजे वर्क ऑर्डरच्या अगोदर, की तुम्हाला हा हेड पाहिजे का, हो, आणि हो, हो, नसेल हो. पाहिजे तर मला कॉल तुम्ही पण आला होता सर. हां,
मला कॉल पण आला होता हम्म, त्याच्या आधी कंपनीचाच आला होता. हम्म, मग त्यांनी विचारलं की 30 मीटर हेड निवडलेलं तुम्ही बरोबर आहे का, हम्म, हम्म. तुम्ही सहमत आहेत का. ओके. मी तिथं पण हो म्हणून दिलं आणि परत लिंकवर पण हा म्हणून टाकलं. बरोबर बरोबर. आणि एक कॉमन मेसेज आपल्या ग्रुपवरती फिरतो की हे मेसेज आलाय का, फेक नाहीये मेसेज म्हणायला हरकत नाही. नाही 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 नाही, मी स्वतः सांगितलं ना, मी जेव्हा टाकले होते ते हम्म. फेक नाही, कारण की रजिस्टर नंबरवरच फक्त ते सबमिट होऊ लागलं. बरोबर ऑदर नंबर टाकला तर ते सबमिट होत नव्हतं, कारण की आपलं नाव दाखवते. बरोबर बरोबर. सर मला मी वाटतं ज्यांनी ते सबमिट नाही केलं त्यांच्या वर्क ऑर्डर अजून निघाल्या नसतील माझ्या मते. ओके ओके. सर सर हा बोला बोला. मी 16 नोव्हेंबरला क्रॉम्प्टन कंपनी वेंडर सिलेक्शन केलंय, पण अजून वर्क ऑर्डर निघत नाही. कंपनीचा मेसेज वगैरे काही आला नाही का तुम्हाला की काहीच नाही, काहीच नाही. वर्क आपलं जॉईंट सर्वे मंजूर झालाय तुमचा? हो हो, मंजूर झालं. ओके ओके. 40-45 दिवसानंतर वर्क ऑर्डर निघते. अच्छा अच्छा. कमीत सर कमी आम्ही 7 महिना सप्टेंबरला महिना ते निवडलेली, दीड अजून महिना काही थांबून वर्क बघा. ऑर्डर नाही. जर नाही आलं तर 2 महिन्यापर्यंत वाट बघा, नाहीतर मग तुम्ही MSCB ला वगैरे अर्ज देऊन तुम्ही तिथं प्रोसेस करू शकता की अच्छा, कशामध्ये आणि आज अडचण आहे. मी एक कंपनी सिलेक्ट केली, ओसवाल. हम्म, हम्म, हम्म. तिथं पेंडिंग फॉर वेंडर पेमेंट कन्फर्मेशन असं करंट स्टेटस येते. त्याचा प्रॉब्लेम काय म्हणजे मग? तुम्ही बूस्टर पंप निवडलाय का? बूस्टर पंप निवडल्यास बी पेमेंट कन्फर्मेशन पेंडिंग येतं. बुस्टर पंपला आहे का ते? हा नाही नाही हा निवड म्हणजे झाली तसे ते स्टेटस केव्हा दाखवतं, तुमचं पेमेंट प्रलंबित वगैरे असं काहीतरी दाखवतं मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये. तसं दाखवतं तर ते समजून जायचं की आपण बूस्टर पंप आपल्याकडून निवडला गेलाय. बरं बरं, मग ते कॅन्सल करावं लागेल तो. हां, तो कॅन्सल करायचा, MSCB ते अर्ज द्यायचा आणि ते होऊन जातं कॅन्सल. बरं बरं. ऐका ना परत नितीन कंपनी सर, सिलेक्शन तर. हां हां बोला. आपण हॅलो शक्ती सर. कंपनी निवडली आज, पण निवडल्यानंतर अशी चिंता आहे की बरेच लोक म्हणायला लागले की त्याच्या टाटर मध्ये फॉल्ट आहे, टाटर मध्ये लोचा यायला कुठली लागलाय. कंपनी कुठली? शक्ती कंपनी. नाही 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 सर, काय माहिती आहे का, आता ते प्रत्येकाच्या वापरण्यावर यूज करण्यावर आहे ना. तुम्ही जे कसं वापरण्यावर वापरताय, त्याचा यूज म्हणजे कसं कोणी करताय. तरी त्याला जडजोम थोडी करीत राहतं. एखाद्याने ऑटो चालू केल्यासारखं चालू केली असती, दररोज चालू होती, दररोज ऑटोमॅटिक ऊन संपलं की बंद होती मोटर. नाही नाही हो, पण ते आपण जर समजा आपल्याला वेळ आहे तेवढीच आपण चालू केली लगेच बंद केली, हे पण काळजी करणं. तुमच्याकडे काम काहीच नाही तरी पण तुम्ही मोटर तुमची दिवसभर चालू आहे, असं पण झाल्यानंतर तुमचं ते इश्यू होऊ शकते ना. कंटिन्यू तुमची चालूच आहे 12 घंटे. मग आम्ही बी उसावाले शेतकरी तर आमची चालूच राहणार आहे, 12 घंटे चालणारच आहे आमची मोटर. नाही नाही सर, कसं आहे माहितीये का, त्याचा विषय काय, शक्ती कंपनीचा गैरसमज पसरवलाय भरपूर. कारण की दुसऱ्या कंपन्या सिलेक्ट करत नव्हते लोक, बरोबर बरोबर. त्यामुळं. आणि एखाद्या 200-100 एखाद्या दोघांना प्रॉब्लेम येत पण असेल, असं नाही की नाही म्हणून. पण काय, ते ब्रँड आहे, उलट शक्ती कंपनीसाठी लोक 2-2 महिने वेटिंग आहेत. बरोबर बरोबर. बरोबर आहे. आमच्या गावामध्ये एक जणांना तुम्हाला सांगतो, शक्ती निवडली, त्या माणसाला पुन्हा निवडल्यानंतर पुन्हा बोललो, तर हा तो हा. म्हणला 2 वर्षात 3दा ट्रॅक्टर खराब झाले. असू शकते, आता त्याला झाला म्हणजे सगळ्यांनाच प्रॉब्लेम असं नाही. पण काही सांगता येत नाही. आता माझ्याकडे जैन आहे पहिली जुनी, मी 5 वर्ष झाले अजून मला काहीच प्रॉब्लेम नाही. हो, तसे बी येतात आमच्या गावात. अक्षयच्या 4-4 वर्ष झाले एक नंबर नाही चालते. आता सर काय माहिती आहे का, तुम्ही एखाद्या शेतकऱ्याने मीरा कंपनी निवडली समजा, आहे आपल्याकडे मीरा बरोबर. हो, तर 5 वर्षामध्ये त्याला कुठलाच इश्यू आला नाही, तो माणूस म्हणाल का मीरा कंपनी खराब आहे? नाही ना, अजिबात नाही. मग ते नाही, कसं आहे ना. आणि सर तर मी आमच्या आज एक पाहुण्याचं. शक्ती निवडली. हां हां. कधी काय होईल, सर्वे वगैरे कधी येईल? अजून जॉईंट लई सर्वे दिवस झाला नाही का? 7.5 HP शक्ती निवडली. ओके. आणि जॉईंट सर्वे वगैरे झालाय का तुमचा? नाही झाला आणखी. ओके. मग काय आज करा, निवडली त्याने. लाईनमॅनला काय करा, संपर्कात राहा लाईनमॅनच्या, त्यांच्याकडे ऑनलाईन नाव येतं.